लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। एसटी प्रवर्गाचे स्वतंत्र आरक्षण द्यावे, अन्यथा हे पांढरे वादळ मुंबईत धडकेल। बंजारा समाजाने कायदेशीर लढून ऊर्जा कायम तेवत ठेवा, प्राध्यापक संदेश चव्हाण। महाराष्ट्रातील बंजारा जमातीला हैदराबाद गॅझेट व सीपी अँड बेरार प्रोव्हिन्समध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे अशी मागणी बंजारा आरक्षण कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। सदर मोर्चा स्वर्गीय सुधाकरराव नाईक पुतळा स्मारकापासून ते आसेगावकर पेट्रोल पंप येथे मोर्चाची समारोपीय सभा घेण्यात आली। कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले की आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते। भाषावार प्रांतरचनेनंतर आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, बीड, जालना, लातूर व हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीस पूर्वी अनुसूचित जमातीचे आरक्षण लाभत होते। तसेच सीपी अँड बेरार प्रोव्हिन्समधील जिल्ह्यांमध्येही बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते। प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी बोलताना असेही नमूद केले की विविध आयोगांनी बंजारा समाज हा संवैधानिक आरक्षणास पात्र असल्याचे स्पष्टपणे शिफारस केलेली असतानाही आजपर्यंत या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले नाही। परंतु आदिवासींच्या विद्यमान आरक्षणाला बाधा न आणता बंजारा समाजाला स्वतंत्र अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। या मोर्चाला गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण, याडीकर, पंजाब चव्हाण, प्राध्यापक संजय चव्हाण, राजू सिंग, नाईक, आयुषी राठोड इत्यादींनी संबोधित केले। तर मोर्चाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उल्हास चव्हाण तर आभार जय राठोड यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिका वाचून केली तर समारोप राष्ट्रगीताने झाला। सदर मोर्चाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आमदार आहे, हा शासनावाला आमदार आहे आणि म्हणून या बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर तर बोलत नाही ना। जर हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोर बंजाराला मी सांगू इच्छितो की हे सरकार आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे। यांना देखील वेळ पडली तर धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल। आणि म्हणून या बीजेपी शासनातील या आमदाराच्या वतीने या आमदारासाठी मी सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची जाहीर माफी त्यांनी मागावी, अन्यथा समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही तुमची उपटून टाकू, लक्षात घे। म्हणून मला सांगायचं आहे, हा समाज शांतप्रिय आहे, जीवाला जीव देणारा आहे, एखाद्यासाठी जीव द्यायला तयार आहे। पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल तर त्याचा जीव घेतल्याशिवाय देखील हा समाज राहणार नाही। आमच्या शांततेची अंतिम तुम्ही वेळ बघू नका। म्हणून मला सांगायचं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आपण शांतता ठेवायची आहे। वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ, पण विशेष करून तरुण मुलाला मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आणि म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हे आपलं संविधानिक हक्क अधिकार आहे। आपण कुणाला भीक मागत नाहीये, आपण आपल्या हक्काचं मागतोय। आपला हक्क अधिकार आहे, संविधान सगळ्यासाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान रचलं त्याच्या आधारावरती आम्ही देखील त्याच जोमाने, त्याच ताकदीने, त्याच अधिकाराने या शासनाला आमची मागणी मागत आहे। कुणावर आम्हाला उपकार करायचे नाही, कुणाच्या आमच्यावर उपकार करून घ्यायचे नाहीये, पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, अनेक लोक विचारतात आपण जरी म्हणत असाल की एसटी प्रवर्गाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचा या ठिकाणी गरज नाही, परंतु एसटी प्रवर्गातून एसटी समाजाची या ठिकाणी आंदोलनाची या ठिकाणी दिशा दिलेली आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आंदोलन होणार आहे, मोर्चा होणार आहे। यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? मी आदिवासी बांधवांना नम्रपणे सांगू इच्छितो की ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाचा त्या ठिकाणी जजमेंट आहे की त्या जजमेंटच्या आधारे कलम 342(2) माध्यमातून एससी आणि एसटी प्रवर्गामध्ये जे समाज त्यासाठी ते सगळे पात्रता पूर्ण करत असतील त्या समाजाला समाविष्ट करून घेता येतं आणि म्हणून एक उपवर्गवारी करून आम्हाला एसटी आरक्षण हवंय ही आमची मागणी आहे। त्यांच्या ताटातलं आम्हाला नको आहे ही आम्ही त्यांना अगदी जाहीरपणे सांगितलेलं आहे
म्हणून आदिवासी बांधवांना मी सांगेल, कृपा करून आपण गैरसमज करून घेऊ नका. आम्ही आमचं ताट स्वतंत्र घेऊन तुमच्या घरामध्ये येऊ म्हणतो, तुमच्या ताटातला आम्हाला नकोय. हीच आमची नम्र विनंती आदिवासी बांधवांना आहे. विभागाच्या वतीने फार मोठा या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. या ठिकाणी पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार या ठिकाणी वानखेडे सर, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या काय सर म्हणता, आजचं हे आंदोलन कशा प्रकारचं आपण या ठिकाणी यशस्वी केलं. आंदोलन करणारी जी आरक्षण कृती समिती आहे, या कृती समितीच्या सर्व आयोजकांसोबत आमच्या वेळोवेळी बैठका झाल्या. वेळोवेळी समन्वय चांगला होता, सर्व डिपार्टमेंटचा समन्वय चांगला होता आणि एकंदरीत आमच्या पोलीस स्टेशन कडून संपूर्ण जिल्ह्यातून बंदोबस्त आलेला होता. 2 SRPF चे प्लाटून होते, 4 स्ट्रायकिंग फोर्स होते, 2 RCP पथक होते आणि 26 अधिकारी, 185 अंमलदार, 86 होमगार्ड अशा प्रकारचा पुरेसा बंदोबस्त आम्ही चोखपणे पार पाडला. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.